चा दिवस बुधवार, तारीख 25 जून 2025. आपली सध्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपली आवत झालेलं आहे मागच्या हप्त्यामध्ये. आणि आता एक खुरपण सध्या आपली झालेली आहे आजच्याला सध्या. ओके, सध्या आपली खुरपण पूर्ण झालेली आहे. आणि पाऊस मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं पाऊस तर आणखीन नाही आला. पाऊस नाही आल्यामुळं आपण ती मधली लाईन पाईपलाईन जोडून घेतली होती. आणि कालच्याला थोडंसं एक दुपारपर्यंत पाणी सोडलं होतं आपण ठिबकनी. आपल्या सरकीला आता मला वाटतं 25 तारीख आहे म्हणजे नंतर एक 29 आपलं 31च्या दरम्यान आपली लागवड झालेली पूर्ण. तर तसं म्हणलं तर 25 दिवस पूर्ण होऊन गेले तर किंवा झाले असतील झालेले तर तसं पाहायला गेलं तर मला वाटतं पाऊस कमी आहे म्हणून असं वाटू शकतं एखादंच का वाढ थोडीशी कमी आहे का काय. व्हिडिओमध्ये एवढी बरोबर वाढ वाटत नाही, दिसत नाही म्हणावं अशी. त्या दिवशी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या दिवशी लावाळा दिसत होता सांगितलं त्यावेळेस. तर ते लावाळा आता काढून झालेलं आहे कालच्या आजच्याला. त्याच्यामुळे आता सरळ सरळ सोपं दिसतं, आता एवढं दिसत नाही लावाळा गवत असलं काही. तर वाढीबद्दल जर म्हणलं तर आता काय सांगता येत नाही. 25 दिवसाची जर सरकीची वाढ किती असते किती नाही त्या हिशोबाने मला वाटतं बरी आहे वाढ. कारण की पाणी आपले 2-3 पाणी झालेले आहेत मध्ये. पाणी लागवडीपासून 2 पाणी पहिल्यांदा दिलेलं आहेत. आणि आता हे पाऊस बंद झाल्यापासून कालच्याला आपण तिसरं पाणी दिलेलं असेल. या सरकीची लागवड यंदा 3 टप्प्यात झालेली आहे, म्हणजे 3 दिवस. म्हणजेच पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस दुपारपर्यंत. म्हणजे कशी एक झाडाची संख्या म्हणजे लय दाट लागवड झाल्यामुळं 3.25x1 आहे ना, त्याच्यामुळं लागवड करताना उरकली नाही लावाला. त्याच्यामुळं मग 3 दिवस गेल्यामुळं हे कडचा कोपरा पहिल्या दिवशी लागवड केलेली आणि सोलरच्या बोरच्या समोर दुसरे दिवस आणि त्या कोपऱ्याला तिसरा दिवस. त्याच्यामुळं झाडं जर बघायला गेलं तर कमी जास्त वाढ दिसते त्याच्यामध्ये, काही कमी काही जास्त. उत्पन्नामध्ये बघायचं म्हटलं तर बघू आता यंदा. आता लागवड पूर्ण झालेली आहे. परत त्याच्यानंतर आता जे मेहनतीचे काम आहेत खुरपणी आवती त्याच्यानंतर ते बी झालेली तर बघू आता आपल्या जेवढं हातात तेवढं आपण करू. म्हणजे फवारणं झालं, दुसऱ्या काही गोष्टी झालं, खुरपणी व्यवस्थित जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करू. मग बघू उत्पन्न काय होतं आहे. जसं म्हणण्याप्रमाणे 20 बघा वाटतं आपल्याला 15-20 क्विंटलापर्यंत जायला पाहिजे. बघू नेमकी आता किती होते काय होते.